नमस्कार, मी प्रसन्न जोशी, स्टार माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। ठाण्यामध्ये काही काळापूर्वी आपल्याला कल्पना आहे, गडकरी रंगायतन इथं एक छोटासा स्फोट झाला होता, काही लोक जखमी झाले होते, सुदैवाने कोणी मृत्युमुखी पडलं नाही। आणि या प्रकरणी सनातन संस्थेच्या आरोप लावण्यात आलाय, सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली। याच्यामधल्या भावे आणि गडकरी या दोन कार्यकर्त्यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि त्यांना सक्त मजुरीची शिक्षाशिवाय आर्थिक दंड सुद्धा झालेला आहे। मात्र या प्रकरणामुळे एक म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला हा नेहमीचा मुद्दा तर पुन्हा उपस्थित झालेलाच आहे। मात्र त्याला केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला हा इतकाच मुद्दा नाही, तर त्याला धर्माचा सुद्धा रंग आहे। आमच्या दैवता, आमच्या भावना त्यांना दुखवणार जर का कोणी असेल तर त्याला आम्ही धडा शिकू, यही त्याच्यामागची कट्टरतावादी अशी भूमिका आहे, ज्याचं समर्थन अशा स्फोटांच्या कृतीद्वारे केलं जात आहे, ज्याचं उदाहरण आपण आता हे गडकरी रंगायतांच्या माध्यमातून बघितलं। ही केवळ एक घटना इथे दिसत असली तरी याच्या बाजूच्या अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, आपल्याला त्याची कल्पना आहे। मग गोवा असेल, मालेगाव असेल, नाहीतर देशातल्या अन्य ठिकाणं असतील, त्याच्यातली एक छोटीशी साखळीतली शृंखलेतला एक छोटासा भाग हा फक्त गडकरी रंगायतांमध्ये बघायला मिळाला। निमित्त हे असलं तरी सुद्धा मुद्दा आपला असा आहे की या अशा धर्मांधांना रोखायचं कसं, यांचं नेमकं करायचं तरी काय। आणि एक मुद्दा आणखी एक लक्षात आला की अशा दहशतवादाला धर्माचा कुठलाही प्रकारच्या अशा धर्माचा आयडिओलॉजीचा मुद्दा नसतो, त्यांना फक्त आपलं काम करायचं असतं आणि ते करून दाखवतात। या विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत आहेत सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक, त्यांच्या शेजारी बसलेले आहेत मधु चव्हाण, भाजपचे नेते। याशिवाय ठाण्याहून आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते जितेंद्र आव्हाड। त्याचप्रमाणे या सगळ्या प्रकरणामध्ये जे दोन दोषी आढळलेले आहेत आणि इतर जे आरोपी आहेत त्यांचे वकील ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर, या सगळ्यांचं मी सुरुवातीला स्वागत करतो। मला सगळ्यात आधी पुनाळेकरांकडे जायचंय। पुनाळेकरजी, नेमक्या या केसमध्ये या दोघांना पकडण्यात आलेले आहे, त्यातले दोन प्रमुख मुद्दे, सगळीकडे असं म्हटलं जात आहे की हे सनातन संस्थेचे कार्यकर्ते आहेत, त्यांचंही असंच म्हणणं आहे, मात्र सनातन संस्था त्याला एंडोर्स करत नाहीये। नेमक्या कोणत्या कारणांसाठी त्यांना शिक्षा झालेली आहे आणि त्यांच्या या सनातन संस्थेच्या लाग्याबंध्यांविषयी तुमचं काय म्हणणं आहे? मुळात प्रश्न असा आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये 6 जणांना जी अटक झाली होती त्यातले 5 जण जे सनातनचे साधक होते असं वारंवार म्हटलं गेलं, परंतु त्यांचं साधक असणं आणि ही केस याचा काही कुठं संबंध नाही। चार्जशीट ज्या वेळेला फाईल केली तेव्हापासून पूर्ण केस चालली आणि आता केस संपली, त्यामध्ये कुठेही सनातन संस्थेचा असा उल्लेख आलेला नाहीये आणि 4 जणांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। याशिवाय ज्या दोघांना शिक्षा झाल्या त्यामध्ये 3पैकी 2 केसेसमध्ये त्यांना झालेल्या आहेत, एका प्रकरणात त्यांना निर्दोष सोडलेला आहे। आणि हा जो निषेध आहे तो नाटकाचा निषेध होता। या व्यक्ती अतिरेकी नाही आहेत, त्यामुळे जो कडक कायदा त्यांना लावला होता तो कायदा त्यांना लागू नाही असं न्यायालयाने जाहीर केलेलं आहे की या सगळ्या व्यक्ती आहेत या अतिरेकी नाही आहेत, टेररिस्ट नाही आहेत असं त्यांनी जाहीर केलं आहे। आणि यामध्ये सनातन संस्थेकडून एखादं पत्र आहे किंवा त्यांच्याकडनं निषेध आहे या स्वरूपाचा कुठचाही पुरावा त्या ठिकाणी आलेला नाहीये। त्यामुळे संस्था, त्यांचं संस्थेचं साधक असणं किंवा त्यांनी त्याविषयी काही विचार करणं या गोष्टी या अनुषंगिक आहेत, म्हणजे कुठेही संस्थेकडून त्यांना चिथावणी होती। हा एक गोष्ट निश्चित आहे की यासंबंधी जो धर्माचा विचार मांडला होता आणि यामध्ये जी आर्ग्युमेंट झाली होती, ज्यामध्ये काही साक्षीदार तपासले होते, त्यामध्ये काही गोष्टी पुढे आल्या होत्या ज्या सरकार पक्षातर्फे मांडण्यात आल्या, जसं की काही आंदोलनं झाली होती, MF हुसेन विरुद्ध आंदोलन झालं होतं किंवा या गोष्टी त्यांच्याकडून युक्तिवादामध्ये देखील मांडण्यात आल्या होत्या। आणि त्यामध्ये असं होतं की याविषयी सर्वसाधारणपणे असंतोष आहे तो सनातन संस्थेच्या साधकांमध्येच नाहीये, तर बऱ्याच संघटना आहेत, विश्व हिंदू परिषद। वकिलीचा भाग हवा तर आपण सोडून देऊयात, पण प्रश्न मुद्दा असा आहे की त्यांचं कृत्य आणि त्यातल्या टेक्निकल बाबी कायदेशीर काही असोत, मात्र स्फोट करणं ही कृती त्यांच्याकडनं झाली आहे, त्याचे इंटेन्शन्स त्यांचे कितीही कमी जास्त असतो, त्याचं समर्थन केलं जातंय त्यांच्याकडून आणि ते वैध वाटतंय आपल्याला? नाही, याचं कारण असं आहे की स्फोटाचं जे समर्थन आहे ते कुणीही करू शकणार नाही। त्या ठिकाणी आम्ही देखील ते केलेलं नाहीये। त्यांचा वकील म्हणून आमची भूमिका कायम अशी होती की आम्ही निरपराध आहोत आणि ती भूमिका अशी स्पष्ट होती की निषेध करायला ते एका थिएटरमध्ये गेले होते आणि त्याचा दुवा पकडून त्यांना केलं आहे। आता असं आहे की आताच्या क्षणी जेव्हा तुम्ही मला प्रश्न विचारता आहात त्यावेळेला निकालपत्र हाती आलेलं नाहीये। जे निकालपत्र त्या ठिकाणी ओपन कोर्टामध्ये न्यायमूर्तींनी डिक्टेट केलं होतं त्यामधला बराचसा भाग आहे, त्याच्याविषयी मी आता बोलत नाही, परंतु जेव्हा ते वकीलपत्र जेव्हा ते निकालपत्र येईल त्यावेळेला त्यावर चर्चा अपेक्षित आहे की ज्या प्रकारचे ताशेरे त्यांनी ओढलेले आहेत ATS वर ते अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत। आणि यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्यायला पाहिजे, ज्यावेळेला आपण पुराव्यांविषयी बोलतो आहोत आणि अतिरेकी कायदा लावला नाही आणि काही इंटरप्रिटेशन त्यांनी केली की ही संपूर्ण केस जी होती ती ATSचे प्रमुख हेमंत करकरेंच्या हयातीमध्ये चार्जशीट फाईल झाली होती। एकही साक्षीदार यामध्ये फुटलेला नाहीये। एक फुटल्याचं जे जाहीर केलं त्याच्याकडे मोबाईल त्यांनी जो वापरायला दिला त्या संबंधात आलं होतं, परंतु एकही साक्षीदार फुटला नाही, एकही साक्षीदार त्यामध्ये मरण पावला नाही। आणि या आरोपींनी 2 वेळा हायकोर्टामध्ये अर्ज केला होता
एकदा ऑनरेबल जस्टिस भोसले आणि एकदा ऑनरेबल जस्टिस भाटिया या दोघांनी. पण प्रश्न असा आहे की पुनाळेकर तुम्ही सुद्धा हे मान्य केलेलं आहे की स्फोट झालेला आहे तो त्यांच्याकडनं झालेला आहे, त्यांच्या कृत्याचं समर्थन मात्र वकील असून सुद्धा तुम्ही करत नाहीत आणि त्यांनी ते मान्य केलेलं. मला जितेंद्र आव्हाडांकडे जायचं आहे. आव्हाड, सनातन संस्थेचा आणि या कार्यकर्त्यांच्या स्फोटाच्या बाबतीतला थेट संबंध कदाचित मान्य केला जातही नसेल, मात्र तुम्हालाही माहित असेल एटीएसनं सनातन संस्थेवरती बंदी आणण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवरती आता सनातन संस्था आणि यांचा संबंध प्रस्थापित होत नाही म्हणून तसा नाहीच असं मानायचं का? सनातन संस्थेचा संबंध आहे हे जगजाहीर आहे. ते त्यांचे कार्यकर्ते होते हे जगजाहीर आहे. आणि एटीएसनी ह्या बॉम्बस्फोटावरती त्याचं उदाहरण किंवा त्याचा संदर्भ देऊन बंदी करण्याची मागणी केली नाही. जे काही एटीएसला हेमंत करकरेंच्या काळात जे काही धाडी टाकल्या गेल्या यांच्या संस्थांवरती, जे काही लिटरेचर प्राप्त झालं आणि त्या लिटरेचरच्या माध्यमातून गोवामध्ये झालेला बॉम्बस्फोट, गोवामधल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या इन्व्हॉल्वमेंट, मिरजेच्या दंगलीमधले त्यांचे इन्व्हॉल्वमेंट्स आणि ते करत असलेल्या प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून जे फैलवले जाणारे विचार आहेत आणि त्या विचारातनं निर्माण होणारे जे काही तथाकथित ह्यांचे आता नसलेले कार्यकर्ते, आता ते कसं आहे की सवय असते की कालपर्यंत तो माझा कार्यकर्ता होता पण आता त्यांनी बॉम्ब फोडला तो माझा नाही, ते त्यांनी केलं ते इंडिव्हिज्युअल आहे. हे काही म्हणजे हे काही नवीन नाही. ISI भारतात बॉम्ब फोडतं ते कधीच म्हणत नाही माझा कार्यकर्ता होता की आमच्या पेरोलवर आहे. हे अतिरेकी संघटनांचा अतिरेकी विचार पसरवण्याचं काम असतं. यांच्याकडे जे काही डॉक्युमेंट्स ऑन रेकॉर्ड सापडलेले आहेत त्या डॉक्युमेंट्समध्ये असं हे म्हणतात की तुमच्या विरोधात कुठला पोलीस अधिकारी असेल किंवा एखादा धर्मनिरपेक्ष नेता कार्यकर्ता हा जर तुम्हाला अडसर वाटत असेल तर तुम्ही त्याची हत्या करा. हे यांच्या ऑफिशियल म्हणजे लिटरेचरमध्ये सापडलेलं आहे. यांचं सनातन प्रभात नावाचं जे मॅगझिन आहे याच्यामध्ये मी स्वतः पुराव्यानिशी त्यांना ते आता मी आणलेला नाही आज आहे, त्याच्यामध्ये लेख लिहायचा एक मालगोंडा पाटील नावाचा इसम, तो यांचा कार्यकर्ता नाही असं ते म्हणतील, मला माहित नाही. आता ते त्यांनीच आता सगळं सांगावं कोण यांचे कार्यकर्ते आहेत, काय बाबा यांचा रेकॉर्ड आहे. पण त्यांनी लेखामधनं हे लिहिलंय की अतिरेकी व्हायचं असेल तर काय करायचं आणि पोलिसांकडनं आपला बचाव कसा करून घ्यायचा आणि काय भूमिका घ्यायचा, म्हणजे जेणेकरून आपण लांब राहू. आता हा मालगोंडा पाटील हा मिरजेच्या दंगलीमध्ये इन्स्ट्रुमेंटल होता, हा मालगोंडा पाटील हा गोवाच्या बॉम्ब ब्लास्टमध्ये इन्स्ट्रुमेंटल होता आणि हा मालगोंडा पाटील एक बॉम्ब ठेवायला चालला होता गोव्यामध्ये म्हापसामध्ये. तिथे जात असताना त्याच्या मांडीवर बॉम्ब फुटला आणि हा मालगोंडा पाटील हा देवाला म्हणजे देवाकडे निघून गेला, देवा घरी गेला वगैरे, जिथल्या घरी असेल तिथे गेला. आता हा मालगोंडा पाटील पण नाही, साधा माणूस होता, याला बॉम्बस्फोट करायचा नव्हता असंही म्हणतील. नाही आपण विचारूयात आव्हाड, आपण विचारूयात वर्तकांना विचारूयात. वर्तक मगासपासून तुमचं मला एवढंच म्हणायचं आहे बोला की जे काही गडकरी रंगायतांमध्ये झालं किंवा भावे नाट्यगृहात झालं, आपण जेव्हा म्हणतो की छोटासा आहे, 10 माणसं मेली की मोठा आणि कोणाला लागलं नाही तर छोटासा बॉम्बस्फोट. असं आहे की माणसं मेली म्हणून तो बॉम्बस्फोट मोठा होत नाही. ज्या उद्देशाने ज्या विचाराने तुम्ही तो करता, ज्या विचाराने समाजामध्ये दुही माजवण्यासाठी तुम्ही तो वापरता, तो उद्देश हा महत्वाचा आहे आणि तो उद्देश भारताला घातक आहे. तो किंबहुना बॉम्बस्फोटच नाही तर खरं तर आमचं म्हणणं आहे की सनातन असो नाही तर अभिनव भारत असो यांच्या विरुद्ध चाच गुन्हा दाखल करायला हवा. मला वर्तकांकडे जायचंय. वर्तक, हा थेट संबंध जरी लक्षात आला नसला आणि तो सिद्ध झाला नसला तरी मुद्दा असा आहे तुमच्या वेबसाईट्स असतील, आव्हाडाने जो आता उल्लेख केला तसं तुमचं सनातन प्रभात दैनिक असेल, त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या तुमच्या टीका टिप्पण्या किंवा ज्या स्फोटाप्रकरणी आपण बोलत जातोय त्या आम्ही पाचपुते नाटकानंतर त्याच्यावरती सुद्धा तुमच्या पेपरमधून टीका झाली होती. हे खरोखर तुम्हाला पटतंय? ओपन सिक्रेट नाही आहे की तुमच्यामध्ये आणि त्या साधकांमध्ये, या सगळ्या दोन भावे आणि गडकऱ्यांमध्ये तुमचे थेट संबंध आहेत? म्हणजे ओपन सिक्रेट हा शब्द तर अर्थात म्हणजे हसायलाच येत आहे. मुळात लक्षात घ्या की मी आज या ठिकाणी आलो ते सुस्पष्ट करू इच्छितो की या ठिकाणी मी काही गडकरी आणि भावे या दोघांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलो नाही. खरं बघायला गेलं तर सनातन संस्थेचा चार्जशीट ज्या दिवशी कोर्टामध्ये दाखल झाली त्या दिवशी या केसशी संपूर्णतः संबंध संपला. जर आमचा काहीतरी संबंध असता तरी आम्ही त्यांना लिगल ऍड दिला, म्हणजे काहीतरी कायदेशीर मदत दिली असती किंवा काहीतरी त्यांचं पाठराखण केली असती. आम्ही आमच्या वर्तमानपत्रामधून सातत्याने जेव्हा हे प्रकरण घडलं त्यावेळेला बाबा हे कसं चुकीचं आहे हे सातत्याने वारंवार छापलं. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून खूप मोठी मोहीम संस्थेच्या अंतर्गत राबवली की बाबा कोणाच्याही मनात अशा प्रकारचे प्रक्षोभक विचार येत असतील तर ते थांबले पाहिजेत. किंबहुना संस्थेचं धोरण म्हणून असं आहे की बाबा कोणीही
किती जरी आपल्या देवतांचा अपमान झाला, किती धर्माचा अपमान झाला, तरी कोणत्याही असनदशीर मार्गाचा वापर करू नये. कारण तुम्हालाही माहिती आहे की आम्ही जेव्हा संस्था चालवतो तेव्हा त्या संस्थेचं काहीतरी एक सगळं आध्यात्मिक ग्रंथ संपदा आहे, संस्थेचं लिटरेचर आहे, संस्थेचं वर्तमानपत्र हे सगळं आहे. पण जे आव्हाडांनी आता उल्लेख केला आणि तो जर का दैनिक मुळात तुम्ही ते मानता की नाही, असं तुमच्या त्या पाटील यांनी लिहिलं होतं की नाही, की कशा प्रकारे अशा प्रकारे घातक कारवाई घडवून आणाव्यात आणि कसं सुटावं? मी तुम्हाला सांगतो, जर आव्हाड म्हणतायत की बाबा आमच्या याच्यामध्ये एवढं प्रक्षोभक लिहिलेलं आहे, त्यांनी सांगितलं पोलीस अधिकाऱ्यांना ठार मारा, तर पोलिसांकडे किंवा कोणाकडे असेल तर तेव्हा ते कोर्टामध्ये दाखल झालं असतं आणि आमच्यावरती गुन्हा दाखल झाला असता. मुळात ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही हे छापलेलं नाही. आव्हाड 4-5 वर्ष आमच्या संस्थेवरती सातत्याने आरोप करतायत. अर्थात ते राजकीय पुढारी आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आलो की बाबा आव्हाड आरोप करतायत आणि कधी आतापर्यंत एकदाही त्यांनी पुरावा सादर केला नाही. मला त्या विषयावरती जायचं नाही. विषय प्रामुख्याने मला समोर सर्वसामान्य व्यक्तींच्या समोर हा मांडायचा आहे की सनातन संस्था ही अध्यात्माचा प्रचार प्रसार करणारी संस्था आहे. संस्थेचं जगभरामध्ये आज नाव हे संस्थेने प्रकाशित केलेले जी आमची ग्रंथ संपदा आहे, धार्मिक माध्यमातून आणि सनदशीर मार्गातून प्रसार करणारे आपल्या संस्थेचे 2 कार्यकर्ते जेव्हा अशा हिंसक कार्याला प्रवृत्त होतात त्यावेळी तुमच्या या सनदशीर आध्यात्मिक धार्मिक कृत्याचं आणि तिकडच्या शिकवणुकीचा तो पराभव नाही का? आम्ही त्याच विषयीचं सांगतो की बाबा आमच्याकडचे 2 कार्यकर्ते पकडले गेले, तर त्या पकडलेल्या कार्यकर्त्यांच्या त्यांना कारवाई व्हावी म्हणून पोलिसांना आम्ही पूर्णतः सहकार्य केलेलं आहे. तुम्ही हवं असेल तर एटीएसच्या अधिकाऱ्यांना आजही जाऊन विचारा की संस्थेने किती प्रचंड मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे. रात्री अपरात्री आम्हाला सांगितलं की मी 6 वर्षापूर्वीचा हिशोब आणा, 8 वर्षापूर्वीचा हिशोब आणा. प्रत्येक वेळेला एक कागद देण्यासाठी आम्ही जे त्या ठिकाणी जे सहकार्य केलेलं आहे ते अधिकारी आजही सांगतात की हो बाबा आम्हाला संस्थेच्याकडनं अतिशय उत्कृष्ट सहकार्य मिळालं. तुम्हाला माहित असेल आव्हाड चांगलं की बाबा आज मुसलमान अतिरेक्यांना पकडल्यानंतर त्या ठिकाणचे मोहल्ल्यातले हजारो लोक त्या ठिकाणी पोलीस जेव्हा पकडायला जातात त्यावेळेला पोलिसांवरती हल्ला करतात. एक गोष्ट लक्षात घ्या. मी गफलत करू इच्छित नाही आणि मुस्लिम अतिरेकी वगैरे पुन्हा तुम्ही ते मी तुम्हाला असं होऊ शकतं. प्राधान्यक्रमाने एक मुद्दा सांगतो की म्हणजे मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की त्या जे कोणी कृत्य करणारे व्यक्ती असतील तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून संस्थेने पहिल्यापासून संस्थेची भूमिका ठेवली. कारण आम्ही वारंवार सांगत आलेलो आहोत की सनातन संस्थेचा कोणत्याही हिंसक कृतींना अजिबात पाठिंबा असं आपलं म्हणणं आहे. आपल्याकडे मधू चव्हाण सुद्धा आलेले, त्यांच्याकडे आपल्याला जायचंय. मात्र त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर हा स्फोट जरी एक घटना असली तरी ठाण्यामध्ये, खास करून ठाण्यामध्ये गेल्या काही काळामध्ये वर्षांमध्ये काही घटना घडतात की ज्याच्यात संगती आहे का आणि त्याचातलाच एक भाग हा स्फोटाचा आहे का, हाही मुद्दा आपल्या शोधाचा आहे. तो नेमका काय मुद्दा आहे तो आपण ब्रेकच्या नंतर जाणून घेऊयात. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा स्टार माझा. स्टार माझा विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपला आजचा विषय सुरू आहे काय आणि आपला मुद्दा आहे या संदर्भात गडकरी रंगायतांमध्ये झालेला स्फोट आणि त्या प्रकरणी 2 जणांना झालेली शिक्षा. आपल्यासोबत मधू चव्हाण सुद्धा आहेत, भाजपचे नेते. मधूजी, ह्या घटना ज्या प्रकारे घडतायत अर्थातच याच्यामध्ये खास विचारसरणीचे लोक कोण आहेत आणि त्यांचे कशा प्रकारे नातं असतं. असंही म्हटलं जातं की RSS आणि सनातनचे सुद्धा स्नेहाचं नातं आहे आणि ही पुन्हा विचारसरणी कुठून पुढे प्रवाहित होते ते सुद्धा लोकांचे आरोप अतिशय स्पष्ट आहेत. भाजपची नेमकी याच्याबद्दल काय भूमिका आहे? तुम्ही थेटपणे निषेध करता का अशा स्फोटाचा आणि अशा कृत्यांचा आणि अशा मार्गाचा? मुळामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्ष किंवा या देशातला कोणताही नागरिक हिंदू हा कधी हिंसेवर विश्वास ठेवत नाही. हिंदू हा सहिष्णू आहे. त्या ठिकाणी अशा प्रकारचा स्फोट करून विध्वंसक कारवाया कराव्या असं कोणीही सांगितलेलं नाहीये आणि त्याचा आम्ही निषेध केलेला आहे. कारण त्या गडकरी रंगायतनामध्ये जर तो मोठ्या प्रमाणात स्फोट झाला असता, तिथे जर त्या ठिकाणी मृत्युमुखी दुर्दैवाने कोणी पडले असते तर ती मराठी माणसाने हिंदूच गेली असती. अन्य ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी पनवेलमध्ये गेली असती. परंतु जितममया अशा तऱ्हेच्या आनंदाच्या उकळ्या फुटल्या त्या केसचा निकाल लागल्यानंतर मी आता निषेध करतोय. याचं कुठल्याही त्या ठिकाणी समर्थन करत नाही. कोणाला उकळ्या फुटल्या तुम्हाला म्हणायचं? हे आता जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीने बोलतात यांना दुःख होत नाही का? ते कसाबला पोहोचतायत त्याचं कधी मागणी केलंय? यांना दुःख होत नाही का की 1993 सालापासून त्या ठिकाणी 12 वर्ष आर्थर रोड जेलमध्ये मुंबईमध्ये 12 ठिकाणी बॉम्बस्फोट होऊन शेकडो माणसे मेली. त्याचा निर्णय लवकर लावून फाशी द्यायला वाटत नाहीये? पार्लमेंटवर हल्ला केला त्या ठिकाणी अफजल गुरुला पोचताय ते जावयासारखा, त्याच्या यांना दुःख होत नाहीये? माझं मत कालही एका वाहिनीवर मी मांडलेलं आहे की निषेधार्ह आहे. हिंदू अतिरेकी, हिंदू हा कधी अतिरेकी असू शकत नाही. माझं म्हणणं आहे की हे नैराश्यातून झालेलं आहे. हिंदू देवदेवतांची कोणी उठावी टिंगल करावी, हिंदू देवतांतर कोणी त्या ठिकाणी उठावी वाटेल ते लिखाण करावं. कुठल्याही ख्रिश्चन किंवा मुस्लिम अन्य धर्मियांच्या प्रेषितांवर धर्मगुरूंवर अशा तऱ्हेची नाटकं लिहून त्यांची टिंगल करण्याची हिंमत आहे का? केरळमध्ये एका प्रोफेसरचे हात तोडण्यात आले, कधी निषेध केला आहे? कोणी उठून समर्थन करत नाहीये. भारतीय जनता पार्टीने सनातन्यांचा काही संमत नाही. परंतु जे सनदशीर मार्गाने
हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार करतात, हिंदुत्वाचा पुरस्कार करतात, त्यांना नक्कीच आमची सहानुभूती आहे. पण त्याच्यामध्ये जर काही अतिरेक असेल तर त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत. आव्हाड, त्यांचं असं म्हणणं आहे तुम्हाला उकळ्या फुटत होतं आणि तुम्ही एका केसच्या बाबतीत जेवढी अग्रेसिव्ह भूमिका घेता तेव्हा इतर केसेस का नाही घेत? असं आहे की मला म्हणजे वाईट या गोष्टीचं वाटतं की अफजल गुरु हिंदू, मी हिंदू आहे आणि मला कोणाच्या बापाकडनं हिंदू असल्याची सर्टिफिकेट घेण्याची गरज नाहीये. हिंदू धर्म सहिष्णू हे त्यांनी आम्हाला शिकवायची गरज नाही. हा हिंदू धर्म सहिष्णू आहे म्हणून हा भारत टिकला. ह्यांच्या सनातन धर्मीयांच्या नादाला लागून जरा राष्ट्र चाललं असतं ना तर वर्णवर्चस्वादाने आणि मनुवाद्यांनी हिंदूंना खाऊन टाकलं असतं आणि परत आम्ही आमच्यासारखे मागासवर्गीय माणसं परत या वरवंट्याखाली पिचले गेले असते. राहिली गोष्ट अहो का हो, राजीव गांधींचे जे मारेकरी आहेत मद्रास हायकोर्टामध्ये वकीलपत्र घेणारे भाजपचेच राम जेठमलानी ना. माणसाची हत्या आणि आरोपी ह्याच्यामध्ये फरक करू नका आणि कोणाला उकळ्या फिटत नाहीत. भावे, गडकरी, अफजल गुरु, कसाब हे सगळे एका लाईनीत आहेत आणि जे काही ज्युडिशियल प्रोसिजरमध्ये आहे ते ज्युडिशियल प्रोसिजर, कसाबला उद्या फाशी द्या आणि फाशी द्यायला आम्ही तयार आहोत. आम्हाला काही यांची परवानगीची गरज नाही. हो, हे निव्वळ उजगर भावनिक राजकारण करायचं. अफजल गुरुला जिवंत आहेत, जो कसाब बिर्याणी खातोय. कसाब बिर्याणी खातोय काय खातोय जरा जाऊन तपासा. ते भावनिक करू नका. ज्युडिशियल प्रोसेसमध्ये जे आहे ते ज्युडिशियल प्रोसेस अनुसार त्याला फाशी ही दिलीच पाहिजे. का हो, त्या साध्वीने जेव्हा बॉम्ब फोडला, साध्वी कसला तो ब्रह्मचारी नाशिकमध्ये फुलं टाकायला कोणाचे कार्यकर्ते होते तिच्यावरती आणि तिला भेटायला कोण गेलं होतं? राजनाथ सिंग ना. एका बाईनी 36 माणसं मारणारा बॉम्ब फोडायचा आणि तिला भेटायला भाजपाच्या अध्यक्षांनी जायचं, तिच्यावरती स्तुतीसंमना म्हणजे गायची. तेव्हा यांना वाटत नाही की माणसाची रक्ताचं नातं असतं, माणसांनी माणसाला मारलंय. ही कुठली भूमिका आहे? ही भूमिका हिंदू धर्मीयांची नाही आहे, ही सनातनांची भूमिका आहे. हिंदू धर्म वासुदैव कुटुंबकम शिकवतो, हिंदू धर्म प्रेम शिकवतो आणि हिंदू धर्मच नाही, जो धर्म या जगामध्ये अस्तित्वात आहे त्या सगळ्यांनी आपल्याला प्रेमाचंच नातं शिकवलंय. 4 अतिरेकी त्या धर्माचे असते, 4 अतिरेकी ह्या धर्माचे असतं, पण कुठल्याही अतिरेक्याला धर्माचं लेबल लावणं हेच मुळात चुकीचं असतं. त्यामुळे ते जे काय जे म्हटलं गेलं ना की ते मुसलमानांना वगैरे हे असले खुश नसतात. या ज्या मुसलमानांनी आपल्यासाठी वेगळं राष्ट्र निर्माण केलं असताना ह्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं त्या मुसलमानांकडनं हे दररोज उठून सर्टिफिकेट मागणार. आवड, मी एका मुद्द्यासाठी मला तुम्हा दोघांकडे परत यायचंय, तुमच्याकडे आणि मधु चव्हाणांकडे. त्यापूर्वी वर्तकांची प्रतिक्रिया, त्यांना बोलायचंय, ते मगासपासून हात करतात. बोला मधु चव्हाण. माझं एक म्हणणं असं आहे की बाबा मगाशी तुम्ही एक शब्दप्रयोग केलात की बाबा 2 जण संस्थेशी संबंधित आहेत म्हणून संस्थेवरती बंदी घालायची का. तर याच्याबाबत मला एक प्राधान्यक्रमाने म्हणावं असं वाटतं की अख्ख्या संस्थेमध्ये लाखो लोक येत असतात. आपल्या फक्त संदर्भासाठी यापूर्वी मार्च 2011 मध्येच या संदर्भातला अहवाल दिला होता की सनातनसह आणखी काही राईट विंग ऑर्गनायझेशन्सवरती बंदी आणावी. माझं तेच म्हणणं आहे की जेव्हा संस्थेवरती बंदी आणायचं म्हणतात तेव्हा संस्थेची त्या दहशतवादी कृत्यामध्ये नेमकी इन्व्हॉल्वमेंट काय. म्हणजे जसं अल-कायदा आहे तर अल-कायदाचं जाहीर प्रोत्साहन देते की बाबा तुम्ही जाऊन बॉम्बस्फोट करा आणि त्याच्यासाठी लागणारी सगळी सामुग्री पुरवते, पैसा पुरवते वगैरे. सनातन संस्थेच्या बाबतीत काय झालेलं आहे की आमच्या 2 कार्यकर्त्यांचा त्याच्यामधला असलेला सहभाग, त्या 2 कार्यकर्त्यांचा आम्ही निषेध केलेला आहे, पोलिसांना सहकार्य केलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही आमच्या याच्यामध्ये पूर्णतः मोहीम राबवलेली आहे. मला सांगा की आज भारतामधली सर्वात मोठी विश्वासार्ह आणि ज्याच्याबद्दल आपल्याला सन्मान आहे त्या संरक्षण यंत्रणेमध्ये सनातनचं असं प्रत्येक वेळी काय होतं, ही एक घटना नाही. या पूर्वीच्या स्फोटांमध्ये आता आवडाने उल्लेख केला, गोव्याचं प्रकरण असेल, तिकडे तुमच्या आश्रमावरती पडलेले छापे असतील, तुमच्या मुंबईच्या आउटफिट्सवरती पडलेले छापे असतील, तुमच्या अनेक कार्यकर्त्यांना झालेली अटक असेल, प्रत्येक अशा कुठले महाराष्ट्रातल्या झालेल्या स्फोटांमध्ये सनातनचं आलेलं नाव असेल, सनातन प्रत्येक वेळी काय येतं. मी त्याच्याच बद्दल झालं की बाबा हे 2 घटना समजा आहेत त्याच्याबद्दलचे असलेले 2-4 आरोपी काय आहेत त्याच्यामधले, तर जेव्हा दोघांचे 4 झाले मात्र त्याच्यामध्ये माझं म्हणणं एवढंच आहे की बाबा मिलिटरीमध्ये सुद्धा आज ISIचे हस्तक सापडतात. ज्या डिफेन्समध्ये सर्व सुरक्षा यंत्रणा
आहेत या भारतभरामध्ये उत्कृष्ट तुम्ही सनातन व्यवस्था बद्दल या. असताना त्या ठिकाणी तुम्ही सनातनबद्दल बोला. तुम्ही सनातन बद्दल नाही, जेव्हा तुम्ही तुलना करतो ना तेव्हा आपण नेहमी सगळ्या गोष्टी सम्यक दृष्टी, जेव्हा आपण चॅनलवरती येतो तेव्हा आपण काहीतरी या ठिकाणी संस्थेची भूमिका मांडायला द्याल म्हणून मी या ठिकाणी आलोय. सांगा मग, कारण आज सनातनबद्दल आमच्यावरती आरोप होत आहेत तर आम्हाला सर्वाधिक भूमिका मांडण्याची संधी दिली जाईल अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे. तर माझं म्हणणं आहे की बाबा आज तुम्ही बघा की डिफेन्समध्ये ISIचे हस्तक सापडतात. तुम्ही बघायला गेलात तर निर्णय दूतावासामध्ये दूतावास उभारले जातात, त्यांचे लोक येतात आणि त्यांचे स्पाय म्हणून काम करतात. बरोबर. त्या ठिकाणी आपण हे सापडतात, काँग्रेसमध्ये पण सापडतात, राष्ट्रवादीमध्ये पण सनातनशी संबंध काय? नाही, माझं म्हणणं आहे तेव्हा आपण मागणी करतो का किंवा सगळे दूतावास बंद करून टाका. त्यावेळेला सरकार काय करतं की त्या ठिकाणी संबंधित व्यक्तींवरती कारवाई करतं. डिफेन्स मधले लोक सापडले तर संबंधित व्यक्तींवरती कारवाई करतात. बरं, आम्ही त्या व्यक्तींवरती कारवाई होऊ नये अशा मताचे आहोत का? त्यांची शिक्षा काय दिली म्हणून त्याच्याबद्दल आम्ही काही आरडाओरडा केलाय का? प्रश्न कुठे येतो की ते जबाबदार आहेत ना, हे दोन लोक जबाबदार आहेत ना, म्हणजे सनातन मधले जेवढे कार्यकर्ते आहेत ते सगळे दहशतवादी आहेत. आणि माझं म्हणणं पूर्ण होऊ द्या की ही सगळी संस्था पूर्णतः दहशतवादी आहे आणि यांच्यावरती बंदी घाला आणि यांचं सगळं कार्य बंद करून टाका. आज भारतभरामधलं सर्वोत्कृष्ट हिंदू धर्माचं जगामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात अभ्यासक्रम तयार करण्याचं कार्य आज सनातन संस्थेने केलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो 2008 साली ही बॉम्बस्फोटाची घटना घडली, त्याच्यानंतर संस्थेचं जे कार्य मी ज्या प्रमाणात बघतोय, मी स्वतः पण विश्वस्त आहे, तर त्याच्यामध्ये वाढलेल्या कार्यामध्ये बाजू मांडली, वेगाने कार्य वाढलेलं आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, प्रोपोगंडा नको, तुम्ही बाजू मांडली. मला एक मुद्दा कारण आपल्याकडे वेळ कमी आणि मला सगळ्यांकडे जायचं, आपण अजून वकिलांकडे परत एकदा गेलो. माझं एवढंच म्हणणं की एक मुद्दा मला मधू चव्हाण आणि आव्हाडांना एक विचारायचा आहे. गेल्या काही काळात खास करून ठाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर इथे झालेला हा स्फोट बरा हा केवळ गडकरीच्या बाबतीत नाहीये, भावेचाही तिकडे विचार होत होता. भावे नाट्यगृहासंदर्भात एका तिकडच्या थिएटरमध्ये सुद्धा हा प्रयत्न होत होता. याच काळामध्ये तिथे साहित्य संमेलन भरतं, त्याच ठिकाणी तिकडच्या स्मरणिकेमध्ये नथुराम गोडसेचं नाव गायलं जातं, त्याच दरम्यान विहिंप सोनिया गांधींना इशारे दिले जातं. मला आव्हाडांना आणि मधू चव्हाणांना विचारायचं आहे. पहिल्यांदा मी आव्हाडांकडे जातो. आव्हाड, तुम्हाला याच्यामध्ये संगती जाणवते का? नाही, असं आहे की हा सगळा प्लॅन स्ट्रॅटेजी आहे की साहित्य संमेलनामध्ये पंडित नथुराम गोडसे, असं आहे की पंडित नथुराम गोडसे, ज्या नथुराम गोडसे या देशामधला पहिला अतिरेकी कोण तर नथुराम गोडसे, ज्याला विचार पटले नाहीत, गोळ्या मारून टाकल्या, एका निशस्त्र माणसाला त्यांनी त्याचा हत्या केली, म्हणजे वध केला, काय यांच्या भाषेत वध केला, ज्याला आपण म्हणजे क्रूर खून म्हणू शकतो, ते पहिला अतिरेकी. RSSची एक प्लॅनिंग असतं, त्यांना करायचं काही नसतं, त्यांना डिस्कशन मध्ये आणायचं असतं सगळं. त्यांनी त्याला माहिती होतं की याला विरोध होणार, पण पंडित नथुराम गोडसे यांच्या साहित्याचं प्रकाशन, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये साहित्य संमेलन करायचं. आव्हाड, तुम्हाला असं वाटतं हे रिलेशन आहे याच्यामध्ये, ठाण्यामध्ये घडणाऱ्या घटनांमध्ये? ह्याच्यामध्ये हे सगळी RSS आणि नथुरामाच्या विचारांची पिल्लावर भरलेली आहे. मधू चव्हाण, RSS याच्यामध्ये आता मध्ये आलेली आहे, मुद्दा नाही, RSS पण याच्यामध्ये आहे. मला असं एकच मिनिट थांबा. हा जो सनातन हा शब्द आहे ना, पहिली गोष्ट लक्षात घ्या की सनातन धर्मालाच आमचा विरोध आहे. ठीक आहे, आवड लक्षात आलं. आपल्याकडे वेळ कमी आहे, पुन्हा मधू चव्हाणांना वेळ नाही मिळणार. मधू चव्हाण, तुम्ही बोला. मला असं म्हणायचं या ठिकाणी की माझे मित्र आव्हाड हे अतिशय चांगले अभ्यासू आहेत, माझे चांगले मित्र आहेत, ते का वाहत जात आहेत? RSSशी काय संबंध आहे नथुरामचा? यांच्या पूर्वीच्या काँग्रेस सरकारला लाज वाटली नाही की गोळवळकर गुरुजींनी सावरकरांसारख्या देशभक्ताला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं? नाही, पण मला त्यांचा आता काय संबंध आहे? ठाण्यामध्ये थेट एक चक्र आहे त्याच्यामध्ये. RSSचा कुठे संबंध आहे याच्यामध्ये आलाय? त्यांनी काय कसलं तुमचा प्रश्नच समजलेला नाही. कसलं चक्र? कसलं चक्र आहे? ठाण्यामध्ये ज्या घटना गेल्या काही दिवसांपासून त्याच्यामध्ये संगती आहे आणि याचा RSSचा पूर्ण प्लॅन आहे. RSSचा काय संबंध आहे? कुठे सिद्ध झालंय? काहीतरी वाटेल ते बोलायचं. RSSचा काय संबंध आहे? आव्हाड म्हणतात. आव्हाड काही बोलू शकतात, आव्हाडांना पाहिजे ते बोलू शकतात. काल ते त्या ठिकाणी जिनांच्या बाबतीत बोलत होते, पण महात्मा गांधी 17 वेळा जिनांचे हात पकडायला गेले. तुम्ही असं RSSचा काही संबंध नाही. RSS वर आरोप करणारे या देशामधले त्या ठिकाणी संपले. RSS चालत राहिली, वर्धिष्णू होत राहिली आणि RSS आहे म्हणून या भारतामधलं हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्रात्व टिकून राहिलेलं आहे. राष्ट्रवाद, मला म्हणायचं की बॉम्बस्फोट जारी केले ते निषेधार्ह आहे. निरपराध माणसांना मारणे केव्हाही निषेधार्ह आहे. ना भारतीय जनता पार्टी ना राष्ट्रीय स्वयंसेवकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याचा कधी पुरस्कार केलेला नाही. अर्थातच करू नये हा अशा प्रकारे नेमका कुठलाही फरक मरणाऱ्यामध्ये आणि मारणाऱ्यामध्ये केला जाऊ नये आणि म्हणूनच तिथे हिंदू दहशतवादी किंवा मुसलमान दहशतवादी असे शब्द वापरले जाऊ नयेत जे काही वेळापूर्वी वापरले जात होते. हाच महत्वाचा मुद्दा आहे, कारण
मरणारा माणूस असतो आणि तो मरत असतो, एवढा मात्र मुद्दा महत्वाचा आहे. या निमित्तानं एक सुद्धा लक्षात येत आहे की अशा स्फोटांच्या मागच्या थेट लिंक्स काय असतात, कुणाचं कोण नेमकं ब्रेन चालवत असतं, मन मेंदू मनगट नेमकं कुणाचं असतं हे लक्षात येत नसतं. मात्र लोकांचे जीव मात्र टांगणीला लागत असतात आणि असे कधी कधी इनोसंट लोक, कधी कधी स्वतःच्या डोक्यानं न चालणारे लोक मात्र अशा धर्मांधतेच्या मागे जातात आणि नंतर स्वतःचं आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त करून घेतात. हा मात्र मुद्दा आहे आणि म्हणून धर्मांधतेचं काय करायचं हा प्रश्न आपल्यासमोर नेहमीच महत्वाचा ठरेल. आजच्या या कार्यक्रमासाठी या सगळ्या मंडळींनी आपल्याला वेळ दिला, मी त्यांचे आभार मानतो. स्टार माझा विशेषमध्ये आपण इथे थांबतोय. पाहत राहा स्टार माझा.